मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षानं रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करून आजपर्यंत राज्यातील हजारो रुग्णांचे प्राण वाचवले आहेत। गोरगरीब असे गरजू रुग्ण ज्यांना वैद्यकीय खर्च किंवा महागड्या शस्त्रक्रिया परवडत नाहीत अशा कुटुंबांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून मदत केली जाते। राज्यभरातून अनेक गरजू लोक या योजनेचा लाभ घेत असतात। मग प्रत्येक वेळी निधीसाठी मुंबईत मंत्रालयात जाण्याची वेळ येऊ नये म्हणून मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष प्रत्येक जिल्ह्यात उघडण्यात आले आहे। आज आपण पुणे जिल्ह्यातील वैद्यकीय सहायता निधी कक्षाबाबत सविस्तर जाणून घेऊया। जय शिवराय, जय महाराष्ट्र। मी अजय किरू सपकाळ, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख, पुणे शहर। महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, महाराष्ट्र राज्याचे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेशजी चिवटे सर, महाराष्ट्र राज्य कक्ष प्रमुख राम हरी राऊत सर यांच्या मार्गदर्शनाखाली गेले 6 ते 7 वर्षापासून शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पुण्यामध्ये सक्रिय काम करत आहे। आणि रोज आम्ही आरोग्य दरबारांच्या मार्फत रोज रुग्णांना रोजच्या रोज 2 लाख, 4 लाख, 10 लाख असे वेगवेगळ्या स्वरूपात प्रॅक्टिकली ग्राउंड लेवलला आणि मुख्यमंत्री निधीमधून रोज डेली मदत करत असतो। या योजनेसाठी लाभ घेणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील मुख्यमंत्री निधीसाठी प्रत्येक नागरिक लाभार्थी ज्याचे वार्षिक उत्पन्न 1.5 लाखाच्या आतमध्ये असेल आणि जो तळागाळातील नागरिक असेल, ज्याचे रेशन कार्ड महाराष्ट्रातले असेल, असा प्रत्येक व्यक्ती मुख्यमंत्री निधीसाठी लाभार्थी आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला डायरेक्ट मंत्रालयात 7व्या मजल्यावर शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचं कार्यालय आहे। तसेच आम्ही पुणे जिल्हा ग्रामीण भागात किंवा शहरी भागात प्रत्येक ठिकाणी आम्ही आमचे पदाधिकारी नियुक्ती केलेली आहेत। त्या ऑफिसला जाऊन तुम्ही डायरेक्टली तिथं ऍप्लिकेशन करू शकता किंवा हॉस्पिटलमधून डायरेक्ट लाभार्थी रुग्ण डायरेक्ट तुम्ही हॉस्पिटलच्या मार्फत मेल करून तुम्ही लाभ घेऊ शकता। पहिली गोष्ट, रुग्णांना आजार कुठला झालेला आहे। आमचे 20 ते 22 आजार असे आहेत, त्या लिस्टमध्ये तुम्हाला आजार दिसतील। त्या लिस्टमधनं तुम्ही आजार तो आपल्या मुख्यमंत्री निधीमध्ये जर बसत असेल तर आपण त्या प्रत्येक रुग्णांना आपण मदत करतो। आणि रुग्णांची अमाऊंट लाभार्थीची 50,000पासून तर 5 लाखापर्यंत अशी आपण ठेवलेली। आमच्याकडे येणारा रुग्ण, पहिली गोष्ट, आम्ही विनंती अर्ज आल्याशिवाय काम नाही करत। विनंती अर्जामध्ये रुग्णांना मदत काय पाहिजे त्यांच्या भाषेत त्यांच्या हाताने त्यांनी लिहून दिलेला असतं। तो अर्ज वाचून आम्ही त्याला काय मदत करता येईल, योजनेची कुठली माहिती देता येईल, कशा प्रकारे तुला मदत करता येईल, आर्थिक स्वरूपात पाहिजे असेल तर मुख्यमंत्री निधीमधून आम्ही फॉर्म भरून घेतो। योजनेअंतर्गत पाहिजे असेल तिथं प्रत्येक हॉस्पिटलला सोशल वर्कर आहेत, ज्यांच्या आमच्याकडे नंबर टाईप आहेत, त्यांना आम्ही फोन करून सांगतो सदस्य रुग्णांना ही मदत झाली पाहिजे, हा रुग्ण ह्या आजारामध्ये बसतोय, त्यांना पुणे शहरातला असेल तर शहरी गरीब योजना द्या, ग्रामीण मधला असेल त्याला महात्मा फुले योजना द्या। अशा प्रत्येक हॉस्पिटलला आम्ही जिथे टाईप आहेत प्रत्येकाची संवाद साधत असतो। आपले धर्मदायमध्ये कुठले बसतात, IPF मध्ये कुठला फंड येईल, राखीव खाटांमध्ये कुठले बसतात, अशा प्रत्येक योजनेची नागरिकांना मदत मिळत आहे। जनतेला तर मी एक विनंतीपूर्व आवाहन करेल, जास्तीत जास्त रुग्णांच्या नातेवाईकांना सांगेल, ज्यांना कुणाला रुग्णालयासाठी वैद्यकीय सेवेसाठी आर्थिक किंवा फाउंडेशनची गरज असेल त्यांनी शिवसेना भवन येथे येऊन प्रत्येक योजनेची माहिती घेऊन तुम्हाला आम्ही प्रत्येक आमचा पदाधिकारी तळागाळापर्यंत तुम्हाला मदत करण्याचं आश्वासन देईल। जसं की मंगेश सर जे आता रुग्णसेवेमध्ये बिझी आहेत, म्हणजे मंगेश सर, राम हरी राऊत सर, मंगेश सर महाराष्ट्र राज्य जरी समोर असले तरी मंगेश सरांनी जी धोरण आमच्या हातात दिलेली रुग्णसेवा ही ईश्वर सेवा, ते आम्ही प्रामाणिकपणे मंगेश सर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की प्रामाणिकपणे आपला शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि पुणे जिल्हा, पुणे शहर हे प्रत्येक पदाधिकारी रात्र दिवस काम करून शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि शिवसेनेसाठी झटत आहे। त्याचा फायदा गोरगरीब नागरिकांना होत आहे। जसे शिंदे साहेब महाराष्ट्राच्या विकासासाठी धडपड करतात, मंगेश सर तसेच रुग्णांसाठी धडपड करून आपण तळागाळातल्या रुग्णांपर्यंत पोहोचलेलो आहे। आणि सर फक्त तुम्ही लढ म्हणा, शिवसेना वैद्यकीय हवी ज्यांना मदत, शिवसेना सदैव त्यांच्या सोबत।